नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. आधीच महागाईत होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारनं पुन्हा एक झटका दिलाय. देशातील रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी संयुक्त खतांचे दर वाढवण्यास आता सुरुवात केली आहे. कारण सरकारनं फक्त DAP खताच्या अनुदानात वाढ केली आहे, संयुक्त खतांचं अनुदान वाढवलेलं नाही. अनुदान वाढवलं नाही, त्यामुळे सरकारनं खत कंपन्यांना संयुक्त खतांचे दर वाढवण्यासाठी मूकसंमती दिली असंच म्हणावं लागेल. त्यामुळे कंपन्या संयुक्त खताचे भाव आता 50 किलोच्या गोणीमागे 100 ते 250 रुपयांनी वाढवणार असल्याची माहिती आहे. एकीकडे कोणत्या शेतीमालाला बाजारात भाव नाही आणि दुसरीकडे खतांचे भाव वाढल्यानं शेतकरी मात्र चांगलेच अडचणीत येणार आहेत. 1 जानेवारीपासून रासायनिक खतांचे दर वाढणार अशी चर्चा गेल्या 3 महिन्यांपासून चालू होती. DAPची 50 किलोची गोणी बाजारात 1350 रुपयांना विकली जात होती. हीच गोणी 1550 ते 1575 रुपयांच्या आसपास मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु केंद्रानं हस्तक्षेप करत DAPवरील वाढीव अनुदान मार्चपर्यंत कायम ठेवलं. त्यामुळे DAPच्या दरात कोणत्याही कंपनीने वाढ केली नाही. परंतु केंद्र सरकारनं संयुक्त खतांबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. संयुक्त खतांबाबत केंद्र सरकार मुख गिळून गप्प बसलं होतं. त्याचा परिणाम असा झाला की आता खत कंपन्या संयुक्त खतांच्या दरात वाढ करणार आहेत. खत उद्योगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की DAP सह सर्व संयुक्त खतांच्या किमती वाढवण्याच्या मनस्थितीत कंपन्या होत्या. कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा माल महागल्यानं सर्व कंपन्यांना तोट्यात संयुक्त खतं विकावी लागत होती. ही बाब केंद्राच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतु केंद्रानं DAP वगळता इतर खतांबाबत वाढीव अनुदान देण्याविषयी कोणतेही धोरण राबवलं नाही, म्हणजेच वाढीव अनुदान दिलं नाही. त्यामुळे एक प्रकारे दरवाढ करण्याबाबत कंपन्यांना केंद्रानंच आतून हिरवा कंदील दिला होता. परिणामी आता 1 जानेवारीपासून उत्पादित होणारी खते वाढीव दराने विकण्याची तयारी खत कंपन्यांनी केली आहे. आता कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार अद्यापही अनेक खत कंपन्यांनी वाढीव किमतीबाबत कृषी विभागाला माहिती दिलेली नाही. परंतु इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड अर्थात IFCO तसंच पारादीप फॉस्फेट लिमिटेड अर्थात PPL आणि महादन ॲग्रीटेक लिमिटेड या 3 कंपन्यांनी दराविषयी माहिती दिली आहे. या कंपन्यांनी संयुक्त खतांच्या काही श्रेणीमधील किमती वाढवल्याचं कळवलं आहे. या कंपन्या आता 10-26-26च्या दरात 50 किलोच्या गोणीमागे 200 ते 250 रुपये वाढ करणार आहेत. त्यामुळं खत आता शेतकऱ्यांना 1700 ते 1725 रुपये दरानं विकत घ्यावं लागेल. तसंच 20-20-013 या श्रेणीच्या खताचे दर देखील प्रति गोणी 50 ते 100 रुपयांनी मागले आहे. त्यामुळं प्रति गोणी 1200 ते 1300 रुपयांनी मिळणारं 20-20-013 श्रेणीचे खत आता 1300 ते 1350 रुपये दरानं मिळणार आहे, म्हणजेच वाढीव दरानं विकत घ्यावं लागणार आहे. IFCOनं आधीपासूनच या श्रेणीच्या खताची किंमत 1200 रुपये ठेवली होती. सुधारित दरानुसार आता IFCO देखील हे खत 1300 रुपयानं विकणार आहे. दरम्यान 1 जानेवारीपासून उत्पादित होणाऱ्या खतांवरच नवी दरवाढ लागू असेल. त्यामुळे आधीच्या साठ्यातील खते जुन्या किमतीनुसारच विकली जाईल असं कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलंय. युरिया वगळता आता सर्वच रासायनिक खते महागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकाला अंदाजे खतं देणं बंद करावं. माती परीक्षण व पिकाच्या गरजेनुसार संतुलित खत मात्रा द्याव्यात. नामांकित कंपन्यांचीच खतं वापरावीत. तसेच पक्की पावती घेतल्याशिवाय खत विकत घेऊ नये असं देखील या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. खत उद्योगातील एका नामांकित कंपनीच्या व्यवस्थापकानं सांगितलं की खत निर्मितीमध्ये तोटा होत असल्यामुळे बहुतेक कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता. राज्यात संयुक्त खतांचे दर वाढले असले तरी खताच्या विक्रीवर मोठा परिणाम होईल असे वाटत नाही. कारण नगदी पिकं घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. संयुक्त खतांच्या मात्रा दिल्याशिवाय चांगले उत्पादन घेता येत नसल्यामुळे ही दरवाढ बाजारपेठेवर प्रतिकूल परिणाम करणार नाही असं देखील या व्यवस्थापकाचं म्हणणं आहे. थोडक्यात काय तर खत कंपन्यांचं असं म्हणणं आहे की खताचे भाव वाढले तरी शेतकरी खतं विकत घेतील. परंतु शेतकऱ्यांचा विचार सरकारने केलेला दिसत नाहीये. सरकारनं फक्त DAPचे भाव हे कायम ठेवलेत. DAPवरचं अनुदान वाढवलं आणि शेतकऱ्यांचा रोष काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला. पण सरकारनं संयुक्त खतांवरचं अनुदान वाढवलं नाही. त्यामुळे कंपन्या आता या खताच्या किमती वाढवणार आहेत. आता खत कंपन्या किती म्हणत असल्या की खतांची विक्री कमी होणार नाही, दर वाढले तरी शेतकरी खतं विकत घेतील, परंतु याचा फटका शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर मात्र बसणार आहे. पण दुसरीकडे मात्र बाजारामध्ये कुठल्या शेतीमालाला सध्या भाव मिळत नाही. शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आलेले आहेत. त्यातच आता शेतकऱ्यांच्या माथी ही खत दरवाढ मारण्यात आलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, सरकारनं या संयुक्त खतांच्या अनुदानात वाढ करणं आवश्यक होतं का? आणि सरकारनं असं धोरण का राबवलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.